दारू पिऊन विमान चालवणाऱ्या पायलटला आता दणका बसणार. डीजीसीए ऍक्शन मोडवर. दादांच्या विमान अपघातानंतर नेमके काय केले बदल, सगळं जाणून घेऊ. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता डीजीसीए ऍक्शन मोडमध्ये आली आहे. डीजीसीएच्या एका नव्या निर्णयाची आता चर्चा होतीये. वैमानिकाच्या मद्य चाचणीचे नियम डीजीसीएने अधिक कडक केलेत. वैमानिकाबरोबर केबिन क्रूसाठी हे नियम बंधनकारक असणार आहेत. नेमक्या कोणत्या नियमांमध्ये डीजीसीएने बदल केलेत, जाणून घेऊयात. डीजीसीएने वैमानिकांच्या मद्यप्राशन चाचणीचे नियम अधिक कठोर केलेत. या चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश यंत्रणांना देण्यात आलेत. हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेश सुद्धा डीजीसीएने दिलेत. सध्याच्या नियमांनुसार वैमानिक आणि केबिन कर्मचारी विमानात चढण्यापूर्वी, त्याचबरोबर विमान उड्डाण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मद्यप्राशन चाचणी करण्यात येते. आता नव्या नियमांनुसार कोणत्या अटी वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत तेही पाहूयात. वैमानिक मद्यप्राशन चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आल्यास, म्हणजेच पॉझिटिव्ह आढळून आला तर त्याच्यावर कोणती कारवाई करायची, या संदर्भात आता नव्या आदेशामध्ये उल्लेख आहे. वैमानिक किंवा केबिन कर्मचाऱ्याला आर्थिक दंड लावणं, त्याचं समुपदेशन करणं, त्याचं निलंबन अशा शिक्षेच्या पातळ्या नवीन नियमांमध्ये निश्चित करण्यात आल्यात. आपल्या ड्युटीच्या आधी 12 तास वैमानिकाने मद्यप्राशन करू नये असं नव्या आदेशात स्पष्ट सांगण्यात आलंय. पहिल्या चाचणीमध्ये पायलट जर पॉझिटिव्ह आढळला तर त्याला ड्युटी रोस्टरमधून हटवून समुपदेशनासाठी पाठवलं जाणार आहे. दुसऱ्यांदा जर तो प्री फ्लाईट चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळला तर त्याचा परवाना रद्द करण्यात येईल. पोस्ट फ्लाईट चाचणीमध्ये जर तो पॉझिटिव्ह आढळला तर 3 वर्षांपर्यंत परवाना रद्द किंवा त्याची मान्यता निलंबित होऊ शकते. उड्डाणापूर्वी 12 तास मद्यप्राशनापासून दूर राहणं बंधनकारक असल्याचं डीजीसीएनं स्पष्ट केलेलं आहे. आता या चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना जर वैमानिकाने मद्यप्राशन केल्याचं आढळलं किंवा ही चाचणी वैमानिक अथवा केबिन कर्मचारी पास करू शकला नाही तर त्याचा अहवाल 24 तासांच्या आत सादर केला जाईल, असं सुद्धा या नवीन नियमांमध्ये स्पष्ट शब्दांमध्ये सांगण्यात आलंय. डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन वेळापत्रक जारी केल्यानंतर मनुष्यबळाअभावी विमान सेवेला फटका बसू शकतो. त्यामुळे इंडिगो कंपनीनं 1000 वैमानिकांच्या भरतीचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. एकूणच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर पायलटवर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पायलटने मद्यप्राशन केलं होतं का, त्याची चाचणी करण्यात आली होती का, ती चाचणी समोर आली का, त्याचा अहवाल समोर आला का, असे अनेक प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले होते. त्याच्यामुळे पायलटने मद्यप्राशन केलं का असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता डीजीसीए ऍक्शन मोडमध्ये आलेला आहे आणि डीजीसीएनं नवीन नियम जारी केलेले आहेत. जुन्या नियमांमध्ये बदल केलेले आहे. त्यामुळे मद्यप्राशन करणाऱ्या पायलट किंवा केबिन कर्मचाऱ्यांना आता दणका बसणार आहे. तुम्हाला नवीन नियमांबद्दल काय वाटतं, तुमची याबद्दलची मतं काय आहेत, कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.